नमस्कार, मी डॉक्टर वृषाली राऊत. 1 मे म्हणजे परवा रविवारी कामगार दिनाच्या निमित्तानं आपल्याला काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तर कामगार दिन हा शक्यतो कामगारांच्या हक्कासाठी, त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांसाठी अ, याची आठवण असावी या पद्धतीने साजरा करण्यात येतो. CMI या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार गेल्या आठवड्यातलाच अहवाल आहे. त्याच्यानुसार 45 करोड भारतीयांना काम करायची इच्छा नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी काम शोधणं सोडून दिलं आहे. आता काम नसणं आणि काम करायची इच्छा नसणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि 45 करोड 140 करोड पैकी 145 करोड जनतेला जर काम करायची इच्छा नाहीये तर हे कशाचं लक्षण आहे? जॉब कमी आहेत हे मान्य आहे. भारतामध्ये गेल्या 2 वर्षात जी काही कोरोनामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याच्या अगोदर सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये ज्या काही आपल्या आर्थिक परिस्थिती आहे, आपले राजकीय निर्णय घेतल्या जात आहेत, त्यानुसार 5 कोटीच्या आसपास जॉब्स कमी झाले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एकंदरीत कामगार आणि कर्मचारी म्हणजे ब्लू कॉलर आणि व्हाईट कॉलर या दोन्हींच्या मानसिक आरोग्यावर, आर्थिक आरोग्यावर आणि शारीरिक आरोग्यावर या गोष्टीचा काय परिणाम होतो हे बघणं गरजेचं आहे. कोविडच्या काळामध्ये बहुतेक क्षेत्रामध्ये उद्योगांनी मनमर्जी केली. कामगारांचा हवा तसा वापर करून घेतला, कर्मचाऱ्यांकडून हवं तसं काम करून घेतलं. त्याच्यामुळे भारतामध्ये बर्नआउट या मानसिक आजाराचं प्रमाण खूप वाढलं आहे. आणि बर्नआउट जेव्हा होतं त्यावेळेला त्या व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा पूर्णपणे संपून जाते आणि त्याला पुढे काम करायची इच्छा होत नाही किंवा त्यांनी जरी केलं तरी ते काम नीट व्यवस्थित होत नाही. आता जर 45 करोड लोकांचा आपण विचार केला तर यातले खरंच त्यांचा वयोगट काय, त्यांचं कुठल्या क्षेत्रामध्ये ते काम करतात याचा पण विचार करणं गरजेचं आहे. शक्यतो IT मध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये बर्नआउटचं प्रमाण खूप जास्ती प्रमाणात आढळून आलं आहे. आणि IT मध्ये विशेषतः तरुण-तरुणींमध्ये सुद्धा या म्हणजे ज्याला आपण जनरेशन Z म्हणतो, तर त्यांच्यामध्ये ग्रेट रेझिग्नेशन किंवा ही टर्म जी वापरल्या जात आहे, ग्रेट रेझिग्नेशन म्हणजे खूप प्रमाणावर या लोकांनी नोकऱ्या सोडल्या आहेत, कामाची ठिकाणं सोडली आहेत, पण त्याचं पुढे काय करायचं याबद्दल त्यांच्यापाशी काही प्लॅन आहे का? तसं सुद्धा नाही. तर एकंदरीत ही सगळी परिस्थिती मानसिक गोंधळ दर्शविणारी परिस्थिती आहे की आपण काय करावं. या देशामध्ये जे काही सध्याची परिस्थिती आहे त्यात कामगाराचं किंवा कर्मचाऱ्याचं भविष्य काय, जे काही कायदे आहेत, जे काही नवीन प्रयोग होत आहेत ते कामगाराच्या आणि कर्मचाऱ्याच्या भविष्याच्या दृष्टीने कितपत चांगले आहे. बरं, भारतातच ही परिस्थिती आहे का? तर नाही. चीन, अमेरिका यासारख्या प्रगत देशांमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांचं आणि कामगारांचं जे मानसिक आरोग्य आहे ते अत्यंत वाईट आहे. विशेष करून दक्षिण कोरिया हा जर देश तुम्हाला माहिती असेल, जो सॅमसंग सारख्या ब्रँड्स करता प्रसिद्ध आहे, तो जगातील पहिल्या 10 प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये येतो. पण ही जी त्यांनी प्रगती केली आहे ही केवळ त्यांच्या मनुष्यबळाच्या जोरावर केली आहे, कारण त्यांच्याकडे दुसरी कुठलीही नैसर्गिक संसाधनं जसं तेल आहे हे उपलब्ध नाहीत. आणि त्याच्यामुळे मनुष्यबळाचा अतिवापर झाल्यामुळे त्या देशात सध्या झोपेचा आजार हा संसर्गजन्य रोग बनला आहे. म्हणजे तिथे न झोपणाऱ्या लोकांचं प्रमाण किंवा कमी झोपणाऱ्या लोकांचं प्रमाण हे इतकं वाढलं आहे की त्यांच्याकडे झोपेशी संबंधित जो उद्योग आहे, म्हणजे झोप चांगली यायला हवी म्हणून सांगणारे, गोळ्या देणारे डॉक्टर्स आहेत किंवा जे रिलॅक्सेशन सेंटर्स आहेत, अशांचं प्रमाण इतकं वाढलं आहे की ती इंडस्ट्री, आता तो जो उद्योग आहे झोपेशी संबंधित, तो जवळपास $2.5 करोड आसपास आहे. दक्षिण कोरियामध्ये डिप्रेशनचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. तिथे आत्महत्येचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे आणि दारूचं म्हणजे अल्कोहोल कन्झम्पशन खूप जास्त प्रमाणात आहे. आता दक्षिण कोरिया असो, अमेरिका असो, चीन असो, यासारख्या प्रगत देशांमध्ये जर कामगारांचं आणि कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य या प्रमाणात ढळलेलं असेल आणि त्याच्याकरता म्हणजे ते प्रगत देश आहेत आणि त्यांच्याकडे खरंच चांगल्या उपाययोजना होतात, लवकर उपाययोजना होतात. भारतामध्ये नक्की काय होऊ शकतं? या दोन आपण हायपोथेसिस देऊ शकतो की नक्की काय होऊ शकतं. एकतर भारतामध्ये जे काही बेरोजगारीचं प्रमाण आहे त्याच्यातून होणारे मानसिक आरोग्याचे जे परिणाम आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अति काम केल्यामुळे
ज्याला बर्नआउटचं मी मागे सांगितलं, बर्नआउटचं जे प्रमाण आहे या दोन्हीचं एकत्रित इफेक्ट हा फार भयंकर होईल. आणि याला टॅकल करायला, याला हाताळायला आपल्याकडे पुरेशी यंत्रणा नाही. आपल्याकडे मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ, फिजिओथेरपिस्ट या लोकांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. आणि आपल्याकडे या विषयाबद्दल जाती धर्माच्या पगड्यामुळे, अंधश्रद्धेमुळे या विषयावर कोणी बोलत नाही. अगदी IT मध्ये काम करणारे लोक सुद्धा मानसिक आरोग्यावर व्यवस्थित चर्चा करत नाही, एक्सेप्ट करत नाही. आणि एकंदरीत परिस्थिती अशी आहे की अति काम करा किंवा काम करू नका, परंतु गोळ्या किंवा थोडंफार प्रमाणात समुपदेशन याचा वापर करून लोक स्वतःला नीट ठेवण्याचा प्रयत्न करतात, जे काही दीर्घकालीन रित्या परिणामकारक गोष्ट नाहीये. तर ह्या कामाशी संबंधित मानसिक आरोग्याकरता काय करणं गरजेचं आहे, यामध्ये दोन गोष्टी आहेत. एकतर सरकार याच्याकरता प्रयत्न करू शकतं, राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने सुद्धा प्रयत्न करायला हवे. यामध्ये कंपन्यांनी, ज्या कॉर्पोरेट आपण ज्याला म्हणतो IT कंपन्या प्रामुख्याने, ज्या सगळ्या प्रामुख्याने परदेशी कंपन्या आहेत, काही भारतीय कंपन्या आहेत, त्यांनी कामाच्या वेळा, कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, कामाच्या ठिकाणी असणारं एकंदरीत वातावरण, संस्कृती कामाची ही नीट ठेवायला हवी. आणि त्याच्याकरता त्यांनी तशा पद्धतीचे प्रयत्न करायला हवेत. कारण जर असंच सुरू राहिलं, म्हणजे 45 करोड जर लोकांना काम करायची इच्छा नाहीये किंवा त्यांनी काम करण्याची जी आशा असते की मला काम मिळेल किंवा काही माझ्या काम केल्यानंतर ज्या आयुष्यात गोष्टी त्या अनुषंगाने येतात त्या होतील, याची जर आशा करणं सोडून दिलं आहे तर हे फार भयंकर आहे. म्हणजे हे आपल्याला म्हणता येईल की औदासिन्य किंवा डिप्रेशनचं पण लक्षण असू शकतं. आणि जर इतक्या मोठ्या प्रमाणावर, जवळपास अर्धी संख्या जर आपली डिप्रेशनचा किंवा औदासिन्याचा सामना करते आहे, आणि जी लोकसंख्या आपला आर्थिक स्तर, म्हणजे भारताची आर्थिक परिस्थिती, भारताची जी काही आर्थिक प्रगती आहे त्याच्यामध्ये हातभार लावते, ज्यात तरुणांचा समावेश जास्ती आहे, तर भारताचं भविष्य काय? भारताला खरंच चांगलं गुणवत्ता असलेलं मनुष्यबळ येत्या काही काळात उपलब्ध होईल का? कारण जर मनुष्यबळच डिप्रेस आहे तर उद्योगांनी काय करावं? या सगळ्या गोष्टींचा सगळ्या बाजूनी जर आपण विचार केला तर तो आर्थिक, मानसिक, शारीरिक दृष्टीने भारताला हानिकारक आहे. भारताच्या सार्वजनिक आरोग्यावर सुद्धा याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात भार पडेल. आणि त्यामुळे उद्योगांनी आणि सरकारने या गोष्टीचा विचार करावा, याच्याकरता तात्काळ उपाययोजना जाहीर कराव्या, याच्याकरता जनजागृती करावी आणि एकंदरीतच या विषयाला गंभीरपणे घ्यावे. कारण इतकं सगळं सगळीकडे छापून येतं किंवा रिपोर्ट्स बनवले जातात. लिंक्डइनचे रिपोर्ट्स आहेत, ओरॅकलचा रिपोर्ट एक आहे भारतीय वर्कफोर्स बद्दल. हे सगळं बघितल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करायची तातडीची गरज आहे, पण ते होत नाही. हे का बरं होत नाही हे तुम्ही आणि मी, आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायची गरज आहे. आपल्या उद्योगांना, आपल्या एम्प्लॉयर्सला, म्हणजे जे आपले आपण ज्यांच्याकडे काम करतो, सरकार असो किंवा बिनसरकारी ऑफिसेस असो, त्यांना विचारायची गरज आहे की जर हे असं होत आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर वर्कर्स आहेत किंवा कामगार आहेत हे उदासीन आहे, त्यांना काम करायची इच्छा नाहीये, तर तुमचे उद्योगधंदे कसे चालतील, त्या अनुषंगाने तुमचा देश कसा चालेल, तर देशाचं पुढे काय होईल? या कामगार दिनाला, म्हणजे 1 मेला, जे एक औद्योगिक मानसशास्त्रज्ञ म्हणून आणि या विषयाचे अभ्यासक म्हणून माझी तुमच्या सगळ्यांना आणि सरकारला विनंती आहे की या विषयावर नक्कीच गंभीरपणे विचार करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जायला आपल्याला वेळ लागणार नाही. आणि कामगार दिनाच्या निमित्ताने माझ्या तुमच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. नमस्कार.